चला आज या एका वेगळ्याच विषयाची थोडी उकल करूया. कारण व्याकरणाचा विचार केला की साधारणपणे डोळ्यांसमोर काय येतं? पाठांतर. अगदी तेच. पाठांतर, किचकट नियम आणि आणि कधीही न संपणारे अपवाद. जणू काही आपण एका अशा चक्रव्यूहात अडकलो आहोत जिथून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त घोकमतट्टी हाच आहे. पण जर मी असं म्हटलं की मराठी व्याकरण हे पाठांतर नसून चक्क गणित आहे. गणितासारखं व्याकरण हे ऐकायलाच थोडं विचित्र वाटतं. हो ना? पण आज आपण एका अशा विशेष मास्टर क्लास नोट्सचा अभ्यास करणार आहोत ज्याचं नाव आहे मराठी संधी इक्वेशन्स. या नोट्सने संधीसारखा किचकट विषय चक्क समीकरणांमध्ये मांडला आहे. आपला आजचा या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की ऐकणाऱ्यांसाठी व्याकरणाचे नियम नुसते पाठ न करता त्यामागील दडलेलं गणित आणि काय म्हणतात त्याला लॉजिक शोधून काढायचे. म्हणजे एकीकडे भावना आणि शब्दांचा खेळ आहे, तर दुसरीकडे अचूकता आणि तर्क आहे. पण या नोट्समध्ये ज्या कुशलतेने या दोन्ही गोष्टींची सांगड घातली आहे ते खरंच थक्क करणार आहे. व्याकरणाला गणितासारखं इक्वेशन म्हणून पाहिलं की त्याची भीती आपोआपच कमी होते. आणि म्हणूनच मला ही चर्चा आज करायची होती. या नोट्सच्या पहिल्याच काही स्लाइड्समध्ये एक खूप सुंदर संकल्पना मांडली आहे. तिथे असं म्हटलंय की संधी म्हणजे शब्दांची मैत्री. अच्छा, शब्दांची मैत्री. हो, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकां मिसळून जो एक जोडवर्ण तयार होतो त्याला संधी म्हणतात. उदाहरणावरून सांगायचं तर सूर्य आणि उदय हे दोन शब्द एकत्र येऊन सूर्योदय होतो, किंवा विद्या आणि आलय मिळून विद्यालय. म्हणजे माझ्या मनात एक विचार आला, हे दोन रंगांचे पाणी एकत्र करून तिसराच रंग तयार करण्यासारखं आहे का? जसं पिवळा आणि निळा रंग एकत्र केला की हिरवा रंग तयार होतो, तसंच अ आणि उ एकत्र आले की ओ तयार होतो. वाह, रंगांचं हे उदाहरण एकदम चपखल आहे. पण रंगात जसं केमिकल असतं तसं इथे काय मिक्स होत आहे? इथे मिक्स होत आहेत आपले ध्वनी. ध्वनी म्हणजे आपले उच्चार. अगदी बरोबर. ह्या नोट्समधली एक अतिशय महत्वाची टीप इथे लक्षात घेण्यासारखी आहे. संधी म्हणजे केवळ कागदावरचे दोन शब्द जोडणे नाही, तर वर्णांचे म्हणजेच आपल्या मुखातून निघणाऱ्या ध्वनींचे एकत्रीकरण आहे. आपण जेव्हा सूर्य आणि उदय हे शब्द वेगाने आणि सलग उच्चारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या जिभेला आणि स्वरयंत्राला अ आणि उ हे दोन वेगवेगळे ध्वनी सलग काढणे थोडे कठीण जाते. म्हणजे एक मिनिट मी असं म्हणून पाहते, सूर्य उदय, सूर्य उदय. हो, मध्ये एक छोटा पॉज घ्यावा लागतोय. जर मी एकदम वेगात म्हणायचा प्रयत्न केला तर जीभ अडखळतीये. हेच ते, कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त स्पष्ट उच्चार करण्यासाठी आपला मेंदू आणि स्वरयंत्र या दोन्हींचा मध्य साधतात. म्हणजे बघा, अ हा गळ्याच्या मागून येणारा ध्वनी आहे आणि उ उच्चारताना ओठ आपोआप गोल होतात. हो, उ म्हणताना ओठांचा चंबू होतो. बरोबर. आता या दोन्हींची कृती एकत्र केली की नैसर्गिकरित्या ओ हा ध्वनी बाहेर पडतो. बापरे, हे खरंच खूप भारी आहे. म्हणजे आपण नकळतपणे रोजच्या बोलण्यात हे ध्वनी एकत्र करत असतोच. हो तर, संधी हे कोणीतरी लादलेले नियम नाहीत. मानवी उच्चार प्रक्रियेचं ते एक नैसर्गिक शास्त्र आहे. हे ध्वनी कसे एकत्र येतात हे समजल्यावर आता आपण संधीच्या मुख्य प्रकारांकडे वळूया. या नोट्सनुसार स्वरसंधी आणि व्यंजनसंधी हे दोन प्रकार तर आहेतच, पण आजच्या चर्चेचा आपला मुख्य फोकस असणार आहे तो तिसरा प्रकार, विसर्गसंधी. आणि विसर्गसंधी हा परीक्षेच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या गोंधळाच्या दृष्टीने नेहमीच एक कळीचा मुद्दा राहिला आहे. कारण इथे बदल खूप वेगाने होतात. हो, आणि म्हणूनच या नोट्समध्ये स्लाइड 5 वर यासाठी एक सुपर फॉर्म्युला दिलाय. अच्छा, काय आहे तो फॉर्म्युला? हा फॉर्म्युला असा आहे की पहिला शब्द ज्याचा शेवट विसर्गाने म्हणजेच त्या दोन टिंबाळने होतो, अधिक दुसरा शब्द ज्याची सुरुवात स्वर किंवा व्यंजनाने होते, हे एकत्र आले की विसर्गसंधी होते. उदाहरणे दिली आहेत, मनः अधिक रंजन बरोबर मनोरंजन, किंवा यश अधिक धन बरोबर यशोधन. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? मला तर असं वाटतंय की हा विसर्ग म्हणजे जणू काही एक गुप्तहेर आहे जो आजूबाजूच्या शब्दांनुसार स्वतःचं रूप बदलतो. गुप्तहेर. हां, हे नाव अगदी योग्य आहे. हा विसर्ग म्हणजे खरंच एक असा गुप्तहेर आहे जो आजूबाजूच्या अक्षरांचा रंग पाहून स्वतःचा वेश बदलतो. पुढे जर एखादा वेगळा ध्वनी आला तर तो स्वतःला कधी ओच्या तर कधी रच्या वेशात लपवतो. पण तो असं का करतो? कारण मुळात विसर्ग स्वतः एक खूप हवेशीर ध्वनी आहे. उच्चार करताना अह असा जो आपण श्वास बाहेर फेकतो त्याला विसर्ग म्हणतात.
इंग्रजीत याला ॲस्पिरेशन म्हणतात. म्हणजे नुसती हवा बाहेर सोडायची. अगदी तसंच. आता विचार करा, बोलण्याच्या ओघात असा हवेचा धक्का प्रत्येक वेळी देणं खूप थकवणारं असतं. त्यामुळे जेव्हा या विसर्गाच्या पुढे एखादा स्वर किंवा व्यंजन येतं, तेव्हा उच्चार सुकर करण्यासाठी हा विसर्ग त्या पुढच्या अक्षराशी जुळवून घेतो. तो स्वतःचं मूळ रूप लपवतो आणि कधी ओ, कधी र, तर कधी श बनून समोर येतो. म्हणजे हा सर्व खेळ हवेच्या दाबाचा आणि जिभेच्या सोयीचा आहे तर. चला, आता या गुप्तहेराची सगळी रूपे उघडी पाडूया. या मास्टर क्लास नोट्समध्ये विसर्ग संधीचे 4 प्रमुख नियम अत्यंत सोप्या गणितीय सूत्रांमध्ये मांडले आहेत. आपण एकामागून एक या नियमाची चिरफाड करूया. नक्कीच. पहिला नियम हा विसर्गाचा ओ होण्याबद्दल आहे. नियम असं सांगतो की जर विसर्गाच्या मागे अ असेल आणि विसर्गाच्या पुढे एखादे मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा ऊ होतो आणि आधीच्या अ मध्ये तो ऊ मिसळून त्याचा ओ तयार होतो. उदाहरणार्थ तपः अधिक बल बरोबर तपोबल. थांबा. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. तपःमध्ये मागे अ कसा काय? तिथे तर प आणि पुढे विसर्ग आहे ना. अ तर कुठेच दिसत नाहीये. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच गणिताची पायरी समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण प म्हणतो तेव्हा त्या पचा पूर्ण उच्चार करण्यासाठी त्यात अ हा स्वर मिसळावाच लागतो. नाहीतर तो अर्धा प म्हणजेच पाय मोडलेला राहील. अच्छा, म्हणजे अ तिथे लपलेला आहे. तो दिसत नसला तरी उच्चारात आहे. अगदी बरोबर. त्यामुळे तपः म्हणताना प मधला तो लपलेला अ आणि त्यानंतर येणारा विसर्ग अशी ती मूळ रचना आहे. आलं लक्षात. आणि पुढे बल मधला ब हे मृदू व्यंजन आहे. होय, मृदू व्यंजन म्हणजे ज्याचा उच्चार करताना स्वरयंत्रात एक प्रकारचं कंपन होते. या कंपनामुळे विसर्गाची हवा ऊ मध्ये बदलते आणि आपण मगाशी पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे अ आणि ऊ एकत्र आले की ओ होतो. म्हणून तपः अधिक बल हा तपोबल असा सुटसुटीत शब्द तयार होतो. म्हणजे हे एखाद्या चेन रिॲक्शन सारखं आहे. हो, अगदी चेन रिॲक्शन. एक बदल दुसऱ्या बदलाला जन्म देतो. विसर्गाचा ऊ झाला आणि त्या ऊने आधीच्या अ सोबत मैत्री करून ओ तयार केला. हे झालं ओच्या बाबतीत. पण तुम्ही मगाशी विसर्गाला गुप्तहेर म्हणालात, जो अनेक रूपं घेतो. मग हा विसर्ग कधी कधी र का बनतो? जसं दुह अधिक जन मिळून दुर्जन हा शब्द तयार होतो. तो आपला दुसरा नियम आहे. पहिल्या नियमात मागे अ होता, पण जर मागे ई किंवा ऊ असेल तर विसर्गाचे रूपांतर ऊ मध्ये न होता र या व्यंजनात होते. अच्छा, म्हणजे नियम बदलतो. हो, र हा एक प्रवाही ध्वनी आहे. दुहमधील ऊ आणि पुढचा ज यांना जोडण्यासाठी र हा एक उत्तम पूल म्हणून काम करतो, ब्रिजसारखा. अच्छा, म्हणजे विसर्गाच्या आधी कोणता स्वर आहे यावर तो गुप्तहेर कोणता वेश घेणार हे ठरतं. अ असेल तर ओ कडे जाणारी वाट आणि ई किंवा ऊ असेल तर र कडे जाणारी वाट. अगदी अचूक. पण इथेच या ध्वनीशास्त्राचा एक अत्यंत प्रगत आणि रंजक नियम काम करतो. समजा नी अधिक रस हे शब्द एकत्र आले. आता सूत्राप्रमाणे नीच्या पुढे र यायला हवा. हो, कारण मागे ईची मात्रा आहे, म्हणजे तो निर्रस व्हायला हवा. 2 र. पण म्हणून पहा बरं नीरस. नीरस. नीर. बापरे, गाडी खड्ड्यात अडकल्यासारखी वाटते. 2 र सलग उच्चारणे खूपच अवघड आणि विचित्र वाटते. हेच ते. भाषेला हे असं अडखळणे अजिबात आवडत नाही. मग इथे कॉम्पेन्सेटरी लेंथनिंग म्हणजेच भरपाई म्हणून लांबवणे हा ध्वनीशास्त्राचा नियम लागू होतो. भरपाई म्हणून लांबवणे. हो, भाषा काय करते? ती एक र गाळून टाकते. म्हणजेच विसर्गाचा लोप होतो. पण एक सेकंड, विसर्ग गायब झाला तर त्या शब्दाचा बॅलन्स बिघडणार नाही का? शब्दाचं एक वजन असतं ते कमी होईल ना? तो बिघडू नये म्हणूनच भाषा विसर्गाच्या आधी आलेल्या ई या ऱ्हस्व स्वराला लांबवते, म्हणजेच त्याला दीर्घ करते. म्हणून नीचा नी होतो आणि शब्द बनतो नीरस. विसर्ग गेल्याची भरपाई आधीच्या स्वराला दीर्घ करून केली जाते. बापरे, म्हणजे हे केवळ एक स्पेलिंग मिस्टेक टाळण्यापुरतं मर्यादित नाहीये. यामागे एक संपूर्ण फिजिक्स आणि अकॉस्टिक्स काम करते. हे एखाद्या रबर बँडसारखं आहे का? एक टोक सोडून दिलं की दुसरं टोक आपोआप जास्त ताणलं जातं. इथं विसर्ग गाळला म्हणून मागचा स्वर ओढून लांबवला गेला. हे ध्वनीचे वजन संतुलित ठेवण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. हो, आणि नियम नुसते पाठ करण्यापेक्षा त्यामागचं हे कारण किती लॉजिकल आहे ना. खरंच. आता तिसऱ्या नियमाकडे वळूया. हा नियम सांगतो की विसर्गाचा श,
श किंवा स कधी होतो. जेव्हा विसर्गाच्या पुढे काही विशिष्ट कठोर व्यंजने येतात तेव्हा हे बदल होतात. उदाहरणार्थ, पुढे च किंवा छ आला तर विसर्गाचा श होतो. जसं निह अधिक चल बरोबर निश्चल. जर पुढे क ख किंवा प फ आला तर श होतो. जसं निह अधिक पाप बरोबर निष्पाप. आणि जर पुढे त किंवा थ आला तर स होतो. जसं मनः अधिक ताप बरोबर मनस्ताप. इथे मला एका गोष्टीची प्रचंड उत्सुकता आहे. च आणि छ साठी श आणि त आणि थ साठी स हीच जोडी का? हे कोणी ठरवलं? म्हणजे त आला की श का नाही होत? हे कुणा व्यक्तीने नाही तर आपल्या मानवी मुखाच्या रचनेने ठरवलं आहे. च आणि छ यांचा उच्चार करताना आपली जीभ टाळूला स्पर्श करते आणि श हा ध्वनीसुद्धा टाळूचाच आहे. त्याला पॅलेटल म्हणतात. अच्छा, एकाच ठिकाणाहून येणारे आवाज. अगदी बरोबर. त्यामुळे टाळूकडून उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांसोबत श ची जोडी अगदी नैसर्गिकरित्या जमते. आणि त किंवा थचं काय? हां, त आणि थ हे दंत्य ध्वनी आहेत, डेंटल. ते उच्चारताना जीभ दातांना लागते आणि योगायोगाने स हा ध्वनीसुद्धा दातांच्या मदतीनेच उच्चारला जातो. त्यामुळे त किंवा थ सोबत स ची जोडी अगदी परफेक्ट बसते. आपला मेंदू आपोआप एकाच ठिकाणाहून निघणारे ध्वनी एकत्र जोडतो, जेणेकरून जिभेला मुखात जास्त धावपळ करावी लागू नये. कमाल आहे. म्हणजे प्रत्येक नियमामागे जिभेचा आळस किंवा उच्चाराची सुलभता हेच मुख्य इंजिन आहे. मेंदूला कमीत कमी ऊर्जा खर्च करायची आहे. हो, भाषेचा तो मूळ स्वभावच आहे. आता चौथा नियम असा आहे की जिथे हा विसर्ग स्वतःचं रूप बदलतच नाही. म्हणजे तो गुप्तहेर स्वतःच्या खऱ्या रूपातच राहतो. जसं प्रातः अधिक काल बरोबर प्रातःकाल. इथे विसर्ग का बदलत नाही? कारण इथे अ नंतर येणारा विसर्ग आणि त्यानंतर येणारे क किंवा प हे ध्वनी एकमेकांना अजिबात अडथळा निर्माण करत नाहीत. क हा कंठ्य म्हणजेच गळ्यातून येणारा ध्वनी आहे. त्याच्या आधी तो अ असा हवेचा धक्का दिला तरी क च्या उच्चारात कोणतीही अडचण येत नाही. म्हणजे जिभेला त्रास होत नाही. बरोबर. त्यामुळे तिथे भाषा स्वतःत बदल करण्याची तसदी घेत नाही. जे जसे आहे तसे ठेवले जाते. आता एक गोष्ट नक्की लक्षात आलीये की यामागे भक्कम सायन्स आहे. पण हे सगळे नियम शांतपणे ऐकायला भारी वाटतात. पण प्रत्यक्ष परीक्षेत वेळ कमी असतो आणि प्रेशर जास्त असतं. तिथे हे सगळे कसं आठवणार? तिथे आपण जिभेचे प्रयोग करत बसणार का? नाही, अजिबात नाही. आणि म्हणूनच या नोट्समध्ये एका शॉर्टकट मॅट्रिक्सचा उल्लेख आहे. परीक्षेच्या तणावाखाली विद्यार्थ्यांच्या मेंदूतील रॅम मोकळी ठेवण्यासाठी अशा तक्त्यांचा खूप उपयोग होतो. हां, संपूर्ण वाक्य किंवा नियम आठवण्यापेक्षा एक व्हिज्युअल तक्ता डोळ्यांसमोर पटकन उभा राहतो. परीक्षेत तुम्हाला कारण लिहायचे नसते, तुम्हाला फक्त पॅटर्न ओळखायचा असतो. म्हणजे परीक्षेच्या 10 मिनिटे आधी फक्त तो तक्ता बघून जायचा. हो, पण तरीही चुका होताच ना. जसं की मनोरंजन हा शब्द. इथेच तर खरा खेळ रंजक होतो. हा शब्द पाहिला की अनेक जण त्याला घाईघाईत स्वरसंधी मानून मोकळे होतात. का? कारण त्यात ओची मात्रा दिसतीये, जसं आपण पहिल्या भागात सूर्योदयमध्ये पाहिली होती. हां, हे एक अतिशय क्लासिक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे आणि परीक्षक नेमका याच ट्रॅपचा फायदा घेतात. म्हणजे मुद्दाम फसवतात. हो ना. परीक्षेच्या दबावाखाली आपला मेंदू सविस्तर विचार करण्याऐवजी फक्त पॅटर्न शोधत असतो. त्याला शब्दाच्या मध्यभागी ओ दिसला की तो लगेच मागच्या अनुभवावरून निष्कर्ष काढतो की हा स्वरसंधीचा प्रकार असावा. इथेच खरी फसवणूक होते. अगदी खरंय. मनोरंजन हा शब्द चक्क स्वरसंधीचा मुखवटा घालून आलेला विसर्ग संधीचा शब्द आहे. याची योग्य पद्धत म्हणजे आधी मनः अधिक रंजन अशी शब्दाची फोड करणे आणि मग तिथे कोणता नियम लागू होतोय हे तपासणे. जेव्हा फोड करतो तेव्हाच तो लपलेला विसर्ग समोर येतो. आणि अशीच अजून एक चूक नेहमी होते, ती म्हणजे प्रातःकाल लिहिताना. हो, तिथे आपण विसर्ग विसरतो. कारण आपण बोलताना प्रातःकाल असं सलग बोलून जातो, विसर्गावर जोर देत नाही. हो, रोजच्या बोलण्यात कोण इतका श्वास बाहेर फेकत बसणार? आपण सगळेच प्रातःकाल असं घाईघाईत म्हणून मोकळे होतो. पण म्हणून लेखनात तो विसर्ग गाळणे चुकीचे ठरते. नियम 4 नुसार अ नंतर क आल्यामुळे विसर्ग तसाच राहणे अनिवार्य आहे. इथेच आपली रोजची बोलीभाषा आणि लिखित व्याकरण यातील फरक समजणे महत्त्वाचे ठरते. बोलताना चालून जातं, पण परीक्षेत नियमच चालतो. जर आपण थोडा व्यापक विचार केला तर हे मागील वर्षांचे प्रश्न किंवा सराव प्रश्न सोडवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
हे फक्त पाठांतराचे प्रश्न नाहीयेत. म्हणजे मनोयोगचा योग्य विग्रह मनः अधिक योग आहे हे नुसतं पाठ करून चालणार नाही. नक्कीच नाही. परीक्षक तुमची घोकंपट्टी तपासत नाहीत, तर तुमची पॅटर्न रेकग्निशन आणि अपवाद ओळखण्याची क्षमता तपासत आहेत. म्हणूनच मगाशी आपण जो नीरस शब्द पाहिला ना, तो सारखा विचारला जातो. कारण तिथे 2 नियम एकमेकांना छेद देतात. बरोबर. परीक्षकांना पाहायचं असतं की तुम्ही वरवर अभ्यास केलाय की तुम्हाला त्यामागचं लॉजिक माहिती आहे. म्हणजे गणितात जसं आपण सूत्र शिकल्यानंतर 10 गणितं सोडवून तो नियम पक्का करतो, अगदी तसंच इथेही करावं लागतं. आपण आज काय पाहिलं? संधीची संकल्पना म्हणजे वर्णांचे गणितीय एकत्रीकरण, विसर्गाचा ओ कसा होतो, र कसा होतो, श किंवा श कसा होतो आणि तो कायम कसा राहतो, हे सगळं आपण पाहिलं. आणि ह्या सगळ्याचा एकच मास्टर स्ट्रोक या नोट्समध्ये दिलाय. नियम नुसते पाठ करू नका, शब्दांची फोड कशी होते याचं समीकरण डोळ्यांसमोर आणा. रोज किमान 10 शब्दांचा संधिविग्रह सोडवण्याचा सराव केला की सातत्य राहते आणि गणितासारखे व्याकरणातही पैकीच्या पैकी मार्क मिळतात. हे अत्यंत योग्य आहे. पण आजची ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण ऐकणाऱ्यांसाठी विचार करायला काहीतरी द्यायला हवं. आज आपण इतके किचकट नियम सूत्रांच्या माध्यमातून पाहिले, त्यामागील ध्वनिशास्त्र आणि विज्ञान समजून घेतलं. मला यावर एक विचार नक्कीच मांडायला आवडेल. आपण हे सगळे नियम परीक्षेसाठी शिकत आहोत, त्याची सूत्रे बनवत आहोत. पण जरा विचार करा. कसला विचार? शेकडो वर्षांपासून सामान्य माणसे, आपले पूर्वज, ज्यांना कदाचित व्याकरणाचे कोणतंही पुस्तक माहिती नव्हतं, त्यांनी शाळेची पायरीही चढली नव्हती, ते रोजच्या संभाषणात मनोरंजन, दुर्जन किंवा सूर्योदय असे शब्द अगदी अचूक आणि सहज उच्चारात आले आहेत. अगदी बरोबर. त्यांनी कोणतेही सूत्र पाठ केले नव्हते. त्यांनी कधीही मागे अ आणि पुढे मृदुव्यंजन असल्या व्याख्या पाठ केल्या नसतील. याचाच अर्थ असा की मानवी मेंदू आणि आपली जीभ यांना नैसर्गिकरित्या हे गणित आधीच सोडवता येते. व्याकरणकारांनी हे नियम बनवले नाहीत. मग त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त आपण म्हणजे मानवी प्रजाती जे आधीपासून नैसर्गिकरित्या करत आहोत त्याचे अत्यंत सूत्रबद्ध आणि शास्त्रीय डॉक्युमेंटेशन केले आहे. जेव्हा आपण व्याकरण शिकतो तेव्हा आपण बाहेरचे काहीतरी लादत नाही, तर आपल्याच मेंदूच्या आत चालू असलेल्या एका अदृश्य गणिताला फक्त शब्दरूप देत असतो. आपण जे रोज जगतोय तेच आपण कागदावर मांडतोय. वा, हा खरोखरच एक अद्भुत विचार आहे. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा जोड शब्द वाचाल किंवा परीक्षेच्या पेपरमध्ये एखादी संधी सोडवाल, तेव्हा स्वतःला फक्त एवढंच विचारा की आपला मेंदू आतल्या आत कोणते नैसर्गिक समीकरण सोडवत आहे, ती शब्दांची मैत्री कशी जुळवत आहे. पाठांतराचा चक्रव्यूहातून बाहेर पडा आणि भाषेमागील या सुंदर लॉजिकचा आनंद घ्या. याच नव्या आणि उज्ज्वल दृष्टिकोनासह आपण आज इथेच थांबूया. सराव करत रहा आणि गणितासारखं व्याकरण एन्जॉय करा.